अशोक दादा, जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरण्यात आले असं कळतंय नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी. काय नक्की हा भरलेले आहेत. कशासाठी म्हणजे कोणकोणते नगरसेवक आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवक असे एकूण 7 अर्ज भरलेले आहेत. नगर परिषदेमध्ये उबाठा म्हणजेच महाविकास आघाडी असं काही गणित ठरलेलं आमच्या कानावरती होतं. नक्की काय हा होतं गणित ठरलेलं, हे सगळं पण नाही जमलं. त्याच्यामुळं मग आम्ही आमचं पद्धतीनं काँग्रेसचं एक उमेदवार द्यायचं म्हणून आम्ही हे 7 फॉर्म भरले. नक्की तुमची मागणी कितीची होती? आमची मागणी म्हणण्यापेक्षा त्यांनीच 8 दिवस अगोदर जाहीर केलं तर काँग्रेसला 2 जागा सोडल्यात म्हणून. म्हणजे त्या मिटिंगला मला काही बोलावलेलं नव्हतं त्यांनी, आम्ही ते सोडून दिलं. त्याच्यानंतर काल आमची मिटिंग झाली, उबाटा, राष्ट्रवादी, तुतारी गट आणि आम्ही सगळेजण. तर त्या ठिकाणी त्यांचं काही म्हणणं नव्हतं, ते काही 2 घ्या 4 घ्या असं काही म्हणत नव्हते. पण आम्ही जे 4 उमेदवार ठरवले होते ते जी नावं त्यांना कळाले तिथं त्यांनी ते उमेदवार त्यांच्याबरोबर गेले तिथं निवडून त्या ठिकाणी. मग आम्ही तिथून थांबलो, म्हणलं काय आम्हाला मिळाले तर आम्ही देऊ उमेदवार तुम्हाला. त्यांनी 2 जागा सोडल्या होत्या आमच्यासाठी, काही अडचण नव्हती आणि त्यांचं आमचं वैयक्तिक काही झालेलं नव्हतं. तसं काही आम्ही खाली आल्याच्या नंतर जमीरबाईची माझी चर्चा झाली. जमीरबाई पहिल्यापासून म्हणजे शेरकर कुटुंबाला मानणारे, काँग्रेसला मानणारे आणि स्वर्गीय अण्णा यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी काम केलेलं. त्यावेळेला जमीरबाई सगळ्यात तरुण उमेदवार म्हणून नगरपालिकेत आमच्या म्हणजे काँग्रेसकडून गेलेले होते. आमची चर्चा झाल्यावर आमचं ठरलं. थोडासा आम्हाला वेळ कमी पडला, थोडासा नाही बराच वेळ कमी पडला, नाही तर आम्ही पूर्ण पॅनल लढवणार आहोत. एकंदरीत आमच्या कानावरती असं होतं की 9 जागा ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी, 9 जागा ह्या शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि 2 जागा ह्या आपल्यासाठी. जर आपण म्हणताय की त्या 2 जागा आणि तुम्ही सुचवलेले उमेदवार त्यांनी पळवले, म्हणजे आपल्या आपल्यातच पळवली नाही म्हणणार. का उमेदवार आमच्या समोरच तिथं बोलले का मला या दोघांकडून उभं राहायचं. 2 इकडे गेले आणि 2 तिकडे गेले त्यांच्याकडे. म्हणजे उबाट्यावाल्यांना मिळाले तिथं माझ्या समोर आणि 2 शरदचंद्र पवार गटांना मिळाले तिथं. म्हणजे जुन्नर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, या 2पेक्षा काँग्रेसचं बळ कमी दिसलं त्या उमेदवारांना, असं काही घडलं? हा कमीच होतं ना, आम्ही कबूलच केलं ना. पण आमच्या श्रेष्ठींशी मी बोललो होतो, आम्ही 4 किंवा 5 लोक देणार, 5 उमेदवार, आपल्याला काही इतके सगळे उमेदवार देणार नाही आम्ही, असं आम्ही बोलून होतो. आणि आमची मानसिकता ती होती ना. या संपूर्ण पॅनलमध्ये आपण 4 किंवा 5 उमेदवार द्यायची अशी मानसिकता. मग ही मानसिकता स्वीकारली गेली नाही का आपली? नाही, त्याच्या अगोदर त्यांनी म्हणजे आता तो विषय वादाचा होता, मला त्या तिकडं वळायचं नाही त्या विषयाकडे. का ज्यावेळेला त्यांची नारायणगावला का कुठं मिटिंग झाली मला माहीत नाही, पण ज्या वेळेला मिटिंग झाली त्या मिटिंगमधून त्यांनी 2 जागा आम्हाला सोडलं हे लोकांनी आम्हाला सांगितलं. मला काही तालुका अध्यक्ष म्हणून का काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काही विचारलं नाही, काही सांगितलेलं नव्हतं. मला ज्या वेळेला तुमच्यासारख्या लोकांकडून कळलं का तुमची मिटिंग झाली आणि तुम्ही 2च जागा कशा काय माहीत नाही, त्यावेळेला मी त्यांना नाही विचारलं का बाबा ही आपली मिटिंग झाली का, मला का बोलवलं नाही, असं काही मला त्या याच्यात जायचं नव्हतं तपशिलामध्ये. आमचं ठरलं होतं ध्येयधोरण का 4 जागा कदीरबाई आणि मी, आमचं आधी ठरलं होतं का 4 जागा आपण लढू, आणि असं आम्ही वर आमच्या जिल्हा अध्यक्षाशी बोललो होतो. एकंदरीत जमीर कागदीसारखं व्यक्तिमत्व की जुन्नर शहरामध्ये या अगोदर निवडणुकीमध्ये उभे असताना तुम्ही आता उल्लेख केला, त्याच्यानंतरही ते पक्षाचा विषय बाजूला ठेवून इतर पक्षांबरोबर जाऊन त्या ठिकाणी निवडून आले आहेत आणि आजही ते स्वतःची ताकद जुन्नर शहरामध्ये त्या पद्धतीनं राजकीय पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतात. ते बरोबर असतानाही तिकडनं डावललं गेलं, असं काही झालं? म्हणजे जे विचार आपले जे उमेदवार होते ते उमेदवार निघून गेले, असं काही झालं का? नाही, तसं नाही. आता जमीरभाई तुमच्याबरोबर आहेत. आता आपण 7 उमेदवार म्हणजे 6 नगरसेवक पदाचे आणि 1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार. आपण शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवरती तसंच राहणार आहात? श्रेष्ठींना काही सूचना, महाविकास आघाडीचा धर्म, काही कोणी सूचना केल्या, धर्म केला तर आजपर्यंत मी साधारणतः 25 वर्ष तालुका अध्यक्ष आहे. आम्ही सातत्याने माघारच घेत आहोत किंवा आमचं बळ कमी असेल तालुक्यामध्ये किंवा आमचा एक संयमी गट आहे काँग्रेस म्हणून, त्या नको वादात जायला पडलं म्हणून आम्ही 3 ते उमेदवार दिले. ते त्या ठिकाणी
एक पत्रक जर छापलं निवडणुकीचं तर त्यामध्ये अगदी काँग्रेसचा सिंबॉल कुठला काढणं किंवा काँग्रेसचं नाव पुढं कोपऱ्यात ठेवणं हे सगळं आम्ही आजपर्यंत हे केलं. म्हणजे तक्रारही नाही केली कधी कोणाकडे नाही तक्रार केली, कारण आमचं बळ कमी म्हणून आम्ही ते स्वीकारलं होतं. आज काही स्वीकारायची गरज नाही. जमीरभाई सारखं माणसं आमच्याबरोबर आहे किंवा जमीरभाई पूर्वीचे आमचेच आहेत काँग्रेसचे. आम्ही एकत्र आलो, आमचे विचार पडतात, त्याच्यामुळं काय आता तडजोड वगैरे असं काही आमच्या डोक्यात काहीच नाही. आम्हाला जेवढ्या जागा आहे तेवढ्या जागा लढवायचा आम्ही आटोकाट प्रयत्न करणार. एकंदरीतच जागा लढवण्याचा प्रयत्न करताय. एक दोन शेवटचे महत्त्वाचे प्रश्न. एकंदर आजची जर माहिती घेतली तर शिवसेना आणि भाजप यांची युती होती, तरी पण शिवसेनेनंही आपला उमेदवाराचा नगराध्यक्षपदाचा अर्ज भरलेला आहे, भाजपने नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं भरलं गेलेलं आहे, राष्ट्रवादीकडं पण भरलं गेलेलं आहे आणि आपल्याकडं पण भरलं गेलेलं आहे. एकंदरीत सगळ्याच पक्षांमध्ये अशा प्रकारची अफरातफर झालेली दिसते. तर जे प्रस्थापित कार्यकर्ते होते की जे त्या पक्षाबरोबर होते त्यांना तिकीट मिळाले नाहीत म्हणून ते पण इकडे तिकडे थोडेसे गेलेले आहेत. तर काही कार्यकर्ते यांनी पक्ष सोडून दुसरीकडे प्रचार करायला सुरुवात केली आहे. या सगळ्या बाबीचा काँग्रेसला आपलं जुन्नर शहरातलं अस्तित्व टिकवण्यासाठी फायदा होऊ शकतो. होईल ना, फायदा निश्चित होईल. आमचे प्रयत्न आणि हे सगळं आता तुम्ही जे बोललात की हे सगळं प्रत्येक जण दावा करतो की आमचा नगराध्यक्ष व्हावा, तर यामध्ये आम्हाला फायदा होईल असं निश्चित आम्हाला वाटतं. तुमचा दावा किती ताकदीचा आहे? आमचा आता सांगण्यापेक्षा आम्ही निश्चित निवडून येईल ती ताकद आहे आमची. कारण पाहिलं ही प्रत्येक जण म्हणतोय शिवजन्मभूमी इथपर्यंत बरोबर आहे सगळं, मला कोणा काही आकडं तिकडं बोलायचं नाही, पण शिवजन्मभूमीच्या पूर्व वेसपासून जर पश्चिमेच्या वेसपर्यंत गावातून जर गेलं तर ही शिवजन्मभूमी आहे काही खेडेगाव आहे हे दिसून येते. म्हणजे इथून मागच्यानी विकास केला नाही असं मला म्हणायचं नाही, पण निश्चित आम्ही हा बदलाव सगळा करू. आम्हाला कोणाशी स्पर्धा करायची नाही, काहीच नाही. आमचं काम आम्हाला करायचं आहे. आम्हाला असं काय रॅली काढणं हे करणं ते करणं याच्या पलीकडे जाऊन आम्ही प्रत्येक मतदाराला विनंती करणार आहे आणि आमची ध्येय धोरणं मतदारापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणून आम्हाला एक ठाम विश्वास आहे का आम्ही निश्चित नगराध्यक्ष पदाला निश्चित दावेदार आहोत. कोणालाही विरोध न करता आपल्या भूमिका लोकांपुढे मांडायची. काँग्रेसची जी नीती आहे ते आपण पुढे फॉलो करत आहोत. एक शेवटचा प्रश्न, नगराध्यक्षपदाचा उमेदवार नाव काय? रायन इसाक खान कागदी. प्रभाग 3 मध्ये एक उमेदवार आहे, प्रभाग 5A मध्ये एक आहे, प्रभाग 5B मध्ये एक आहे, प्रभाग 10A आणि 10B मध्ये आणि प्रभाग 9 मध्ये एक आहे. असे 6 अधिक 1 7 उमेदवार आहेत. सगळे उमेदवार निवडून येणार याची शाश्वती? प्रयत्न करणार, प्रयत्न प्रत्येक जण करतोय, आम्ही का करू नये.